पण बनवणार आहे स्वादिष्ट पेढे, झटपट बनणारे. आता त्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी दूध, घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकत आहे. आणि त्यानंतर मी एक पेलाभर साखर टाकली. झटपट बनणारे मस्त स्वादिष्ट पेढे बनवत आहे आपण. असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. साखर, तूप, दूध हे सगळं मिश्रण छानसं मिक्स करायचं आहे. आणि हे मिक्स झाल्यानंतर सगळं मिश्रण असं छानसं हलवून घ्यायचं आहे. सगळा एकजीव करायचा. आणि त्यानंतर मी एक वाटी मिल्क पावडर त्यामध्ये टाकत आहे. थोडी थोडी करून टाकायची. त्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही. त्या मस्त स्वादिष्ट पेढे झटपट बनतं आहे. एक 15 मिनटामध्ये हे पेढे बनवून होते. त्याची गाठी सगळ्या फोडायच्या. थोडी थोडी करून पावडर टाकायची. हे सगळं मिश्रण गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत. जर कमी पडल्यासारखे वाटले दूध तर अजून थोडंसं दूध ह्यात ॲड करायचं. सगळं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण ह्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत हे हलवत राहायचं. त्याला चिटकू द्यायचं नाही. हळूहळू सगळं आपलं दूध घट्ट होत आहे. ही सगळी पावडर घट्ट व्हायला लागली. दुधाची मिल्क पावडर हे सगळं मिक्स केलेलं हळूहळू हे घट्ट व्हायला लागले. तयार व्हायला लागलं. पेढ्याची तयारी सगळी मस्तपैकी हे उकळायला लागले. पेढ्याचं मिश्रण जे आहे ते सगळं आटायला लागले आता आणि तयार व्हायला लागलं. छान लागले. पेढ्याचं मिश्रण जे आहे ते आता घट्ट होत आहे. खाली चिटकू द्यायचं नाही त्याला. छानसं हे कढईनं सोडलं ना तर तयार झालं म्हणून समजायचं. तयार झालेलं आहे. आता आपण चविष्ट स्वादिष्ट वास आता मस्तपैकी आपल्याला पेढा तयार झालेला आहे. आता पेढ्याचे आपल्याला पाहिजे तसे आपण गोळ्या बनवून घ्यायचे. जरा थंड करायचं आणि सगळं तयार झालेलं आहे. आता पेढ्याचं मिश्रण सगळं तयार झालंय. आता त्याला काय केलंय गॅसवरनं खाली उतरून ठेवले. जरा थंड झालं की त्याच्या गोळ्या बनवून घेते. ही गोळी तयार झाली की आपला पेढा तयार झाला समजायचं. जसे आपल्याला पाहिजे तसे आपण चौकोनी आकाराच्या पैकी असं तूप लावून घ्यायचं ताटाला आणि त्यामध्ये आपलं सगळं मिश्रण काढून हे पेढे स्वादिष्ट बनवून झालेले आहेत तयार. मस्त चविष्ट चवदार. तुम्ही पण करा आणि खाऊन बघा. हे बघा असे पेढे झाले. हे बघा छान चविष्ट. मस्त झालेत पेढे. तुम्ही पण करून बघा आणि विकतचं खाऊ नका. घरी बनवून खावा. हे बघा छान दाणे